सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला झटका. इलेक्टोरल बॉन्ड योजना बंद करण्याचे आदेश. कोणत्या राजकीय पक्षाला किती निधी, माहिती होणार उघड. लोकसभा निवडणुकीआधी केंद्रातील भाजप सरकारला सुप्रीम कोर्टानं जोर का झटका दिलाय. निवडणूक रोखे अर्थात इलेक्टोरल बॉन्ड योजना घटनाबाह्य असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टानं दिला. एवढंच नाही तर ही योजना तत्काळ बंद करण्याचे आदेश सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्यासह 5 सदस्यीय खंडपीठानं एकमतानं दिला. इलेक्टोरल बॉन्ड योजना घटनाबाह्य आणि अपारदर्शक आहे. कोणत्या पक्षाला कुणी किती निधी दिला याची माहिती गोपनीय ठेवली जायची. जनतेच्या माहिती अधिकाराचं हे सरळ उल्लंघन आहे. निवडणुकीत काळ्या पैशांचा वापर रोखण्यासाठी हा एकमेव मार्ग नाही. त्यामुळे ही योजना तत्काळ बंद करावी. इलेक्टोरल बॉन्डद्वारे राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांची माहिती SBIनं 31 मार्चपर्यंत जाहीर करावी. निवडणूक आयोगानंही आपल्या वेबसाईटवर निधीची माहिती द्यावी, असंही सुप्रीम कोर्टानं निकालात स्पष्ट केलंय. जनतेला अधिकार आहे की कोणीही तो बॉन्ड घेतला आणि पक्षाला दिला, त्याचं फंडिंग केलेलं कुठल्याही कंपनी किंवा इंडिव्हिज्युअलनी, तर ते समजायला पाहिजे. जनतेसमोर ते नाव यायला पाहिजे. ते नाव लपवण्याचं काहीच कारण नाहीये. कॉर्पोरेट कंपन्यांकडून राजकीय पक्षांना निवडणूक निधी मिळवण्यासाठी 2018 साली केंद्र सरकारनं ही योजना लागू केली होती. मात्र त्याचा सर्वाधिक फायदा केंद्रातील सत्ताधारी पक्षाला झाल्याचं उपलब्ध आकडेवारीनुसार दिसतंय. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून 2021-22 मध्ये भाजपला 614 कोटी रुपयांची देणगी मिळाली. 2022-23 या वर्षात ही रक्कम वाढून तब्बल 720 कोटी रुपये झाली. या उलट काँग्रेस पक्षाला 2022 आणि 23 या वर्षात केवळ 79.9 कोटी रुपये देणगी मिळाली. भाजपच्या देणग्या 17% वाढल्या तर काँग्रेसच्या देणग्या 95% कमी झाल्या. त्यामुळे सत्ताधारी भाजप सरकारसाठी सुप्रीम कोर्टाचा हा निकाल मोठा दणका असल्याचं मानलं जात आहे. दरम्यान निवडणूक रोखे म्हणजे मोदी सरकारच्या भ्रष्टाचाराचा आणखी एक पुरावा असल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधींनी केली आहे. अगर स्कीम ही गलत थी और स्कीम के तहत जितना पैसा आया है उसको संविधान की वायलेशन बताया गया है, तो वो जो पैसा है उसका क्या होगा. मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून सत्ताधारी पक्षाला दिल्या जाणाऱ्या देणग्या हा नेहमीच वादाचा विषय ठरलाय. या देणग्यांच्या बदल्यात कंपन्यांवर काय मेहरनजर दाखवली जाते यावरून आरोप प्रत्यारोप होतात. आता सुप्रीम कोर्टाच्या निकालानं यातल्या अपारदर्शक कारभाराला चाप बसेल अशी अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.